नमस्कार, घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट टाकून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत, जी की तुम्ही याआधी कधीच बनवली नसेल। एकदा जर बनवली ना तर आठवड्यातून 3 ते 4 वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवून खाल। चला मग आपल्याला याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम पहा, इथे आपल्याला एक बीट घ्यायचा आहे। मध्यम आकाराचा बीट घेतलेला आहे। याचं पुढचं आणि मागचं टोक आहे ना ते काढून टाकायचं। त्यानंतर बीट आपल्याला व्यवस्थित असं सोलून घ्यायचा, म्हणजे त्याची साल काढून घ्यायची आहे। पिलरच्या मदतीने संपूर्ण बीट आपण व्यवस्थित असा सोलून घेऊया। पहा, इथे आपण हा संपूर्ण बीट छान व्यवस्थित असं सोलून घेतलेला आहे। आता हा सोलून घेतलेला बीट आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे, त्यामुळे याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेऊयात। तुम्हाला तर माहीतच आहे की बीट खाण्याचे खूप सारे फायदे आहेत, जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न असतं, त्यामुळे आपल्याला हिमोग्लोबिन मिळतं। सोबतच बीट केसांसाठी आणि त्वचेसाठी सुद्धा खूपच जास्त फायदेशीर आहे, त्यामुळे नेहमी बीटचे सेवन तर केलेच पाहिजे। लहान मुले बऱ्याच वेळा सॅलडमध्ये बीट खात नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही ही मस्त पौष्टिक अशी रेसिपी बनवू शकता। पहा, इथे आपण हे संपूर्ण बीट व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहे। तर हे बीट टोटल मिळून 1 वाटी झालेला आहे। आता लगेचच हे 1 वाटी बीट आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे। सोबतच ज्या वाटीने आपण बीट मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून 1 वाटी बारीक रवा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे ताजे दही घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ घालूयात। आता यामध्ये अर्धा ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी घालायचं आणि मिक्सरला झाकण लावून घ्यायचं आणि आता हे मिक्सरला आपण बारीक असं फिरवून घेऊया। पहा, इथे आपण हे मिक्सरला व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे। याचं या पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता लगेचच हे तयार झालेलं मिश्रण आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया। पाहू शकता तुम्ही, मिश्रणाची कन्सिस्टन्सी या स्वरूपाची आहे। जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही, मध्यम अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटाकरता झाकून साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे यामधला रवा छान असा फुलतो। 10 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढलं। पहा, रवा अगदी मस्त असं भिजलेला आहे, छान असं फुललेला आहे। आता सर्वात शेवटी ना आपल्याला यामध्ये चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे। सोडा घालायचा, यावरती अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। सोडा घातल्यानंतर पहा, मिश्रण आणखीनच छान हलकं फुलकं असं झालेलं आहे। इथे आपलं बीटचं मिश्रण तयार झालं। आता लगेचच गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे। पॅन व्यवस्थित असा गरम झाला की त्याला तेल लावून घ्यायचं आणि तयार केलेलं बीटचं मिश्रण पॅनवरती सोडायचं। आता अलगद हाताने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे। याचा डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। इथे आपण पौष्टिक असे बीटरूटचे डोसे बनवत आहोत। अलगद हाताने पसरून याचा डोसा बनवून घेतला। इथे मी तेलाचा वापर करत आहे, हवं तर तुम्ही तूप वापरू शकता किंवा बटर वापरलं तरी सुद्धा चालेल। पहा, डोसा घातल्यानंतर याला मस्त अशी जाळी पडायला लागलेली आहे। आता लगेच यावरती बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या, जसे की कांदा, सोबतच हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर घालूयात। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घालू शकता, ज्यामुळे या डोशाची चव आणखीनच वाढेल आणि डोसा आणखीनच पौष्टिक होईल। वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं, भाज्या हलक्याशा अशा प्रेस करून घ्यायच्या। आता 2 ते 3 मिनिटानंतर आपण याला पलटवून घेऊया। मध्यम गॅसवरती डोसा भाजून घ्यायचा, म्हणजे छान जाळीदार होतो। चला आता आपण याला पलटवून घेऊया। डोसा अजिबात पॅनला चिटकत नाही, अगदी सहजच असा निघला जातोय। पहा, आपण याला पलटवून घेतलेला आहे। खालच्या बाजूने डोसा अगदी मस्त असा भाजला गेलेला, छान जाळीदार असा झालेला आहे। दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं याला भाजून घेतलं। पहा, मस्त असा आपला पौष्टिक बीटचा डोसा तयार झालेला आहे। याच पद्धतीने तुम्ही प्लेन डोसे बनवू शकता, मसाला डोसा बनवून घेऊ शकता, जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे डोसे बनवून घेऊ शकता। बऱ्याच वेळेस लहान मुलं बीट खात नाहीत ना, मग त्यांना हे पौष्टिक असे बीटचे डोसे बनवून द्यायचे। पहा, दिसायलाही कलरफुल दिसतात ना, त्यामुळे लहान मुले अगदी आवडीने खातील आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। त्यामुळे तुम्ही लहान मुलांना असे पौष्टिक डोसे नक्की बनवून द्या।
टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे झटपट असे पौष्टिक डोसे लहान मुलांना देऊ शकता. किंवा मग घरामध्ये जे लोक बीट खात नाही, ज्यांना बीट आवडत नाही, त्यांच्यासाठी हे पौष्टिक असे डोसे नक्की बनवा. अगदी झटपट तयार होतात. महत्त्वाचं म्हणजे अगदी कमीत कमी तेलामध्ये हे डोसे तयार होतात. पोहा इथे आपण दुसरा डोसासुद्धा बनवून घेतलेला आहे. हा डोसा प्लेन बनवून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्लेन डोसा, मसाला डोसा असा बनवून घेऊ शकता. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. याच पद्धतीने आपण सर्व डोसे बनवून घेऊयात. तर तुमच्याकडे बीटपासून कोणकोणते पदार्थ बनवले जातात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल आणि मी सुद्धा त्या नवीन नवीन अशा रेसिपीज नक्कीच ट्राय करेन. पहा इथे आपण आणखीन एक डोसा बनवून घेतलेला आहे. असे सर्व इथे आपले बीटचे डोसे तयार झालेले आहेत. पहा, हा डोसा जितका दिसायला सुंदर आणि कलरफुल दिसत आहे ना, तितका चवीला खूपच जास्त चविष्ट झालेला आहे. पहा, काय जाळीदार अगदी मस्त मऊ लुसलुशीत असा आपला हा डोसा तयार झालेला आहे. बघता क्षणी खावासा वाटेल आणि पौष्टिक असे हे बीटचे डोसे आहेत. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून पहा. हे डोसे तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत, जसे की नारळाची चटणी असेल, शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता. तुम्हाला आपली आजची ही पौष्टिक अशी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन या असेल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. आपल्या चॅनलवरती मी अशाच पौष्टिक आणि युनिक अशा भरपूर साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या युनिक अशा रेसिपीज आवडल्याशिवाय राहणारच नाही. त्यासाठी घरगुती भोजनला सबस्क्राईब करा, त्यापुढील बेल आयकॉन प्रेस करा. चला भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग, बाय बाय.